शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 24,000 रुपये जमा. आज सकाळी 10 वाजता पीक विमा जमावण्यास सुरुवात. या बँक खात्यांमध्ये 24,000 रुपये इथं जमा झालेले आहे. या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील, जर तुम्हाला पीक विमा कमी आलेला असेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, आता 24,000 रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर तर इतर पिकांचा यामध्ये समावेश आहे. थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे इथं जमा झालेले आहे. कोल्हापूर, नांदेड, धाराशिव, अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, यवतमाळ, नागपूर तर आता या पिकाचे जे काही पैसे आहेत ते या बँक खात्यांमध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, पोस्ट पेमेंट बँक, कोटक महिंद्रा बँक, यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक तर अशा बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता याचप्रमाणे कोणत्या पिकासाठी किती पीक विमा इथं मिळत आहे. यामध्ये सोयाबीनसाठी 18 ते 28,000 रुपये प्रति हेक्टरी जमा होत आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा. कापसासाठी 15 ते 25,000 रुपये प्रति हेक्टरी जमा होत आहे. तुरीसाठी 12 ते 22,000 रुपये प्रति हेक्टरी, मक्यासाठी 10 ते 18,000 रुपये प्रति हेक्टरी, ज्वारीसाठी 8 ते 15,000 रुपये प्रति हेक्टरी, बाजरीसाठी 7 ते 14,000 रुपये प्रति हेक्टरी, कांद्यासाठी 20 ते 30,000 रुपये, द्राक्षासाठी 25 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी, संत्र्यासाठी 20 ते 30,000 रुपये प्रति हेक्टरी, पालेभाज्यासाठी 10 ते 20,000 रुपये प्रति हेक्टरी. आता कोणाला जास्त लाभ इथं मिळणार आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम अतिवृष्टी भाग म्हणजे ज्या भागांमध्ये जास्ती अतिवृष्टी झालेली आहे, सतत पाऊस झालेला भाग, पूरग्रस्त शेतकरी ज्यांचं 50% जास्त नुकसान आहे तर अशा शेतकरी बांधवांना जास्ती भरपाई इथं मिळत आहे. याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यांमध्ये आता यामध्ये पुण्यामध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. नाशिकमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. हे दुसरा टप्पा आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 120 कोटी रुपये पैसे जमा सुरू, बीडमध्ये 140 कोटी रुपये डीबीटी सुरू झालेले आहे. धाराशिवमध्ये 105 कोटी रुपये खात्यात वाटप सुरू झालेलं आहे. 115 कोटी रुपये काही खात्यांमध्ये जमा झालेले आहे. लातूरमध्ये, परभणीमध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये 75 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. नांदेडमध्ये 130 कोटी रुपये पैसे जमा सुरू आहे. यवतमाळमध्ये 150 कोटी रुपये मोठे वाटप इथं सुरू झालेले आहे. याचप्रमाणे इथे आपलं अमरावतीमध्ये 100 कोटी रुपये डीबीटी सुरू झालेले आहे. बुलढाण्यामध्ये 85 कोटी रुपये काही शेतकऱ्यांना जमा होत आहे. अकोल्यामध्ये 80 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वाशिममध्ये 70 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच जमा होईल. नागपूरमध्ये 95 कोटी रुपये पैसे जमा सुरू झालेले आहे. वर्ध्यामध्ये 65 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे म्हणजे लवकरच जमा होईल. यानंतर चंद्रपूरमध्ये 88 कोटी रुपये इथं आहे वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं गडचिरोली 60 कोटी रुपये इथं आलेले आहे परंतु पेंडिंगमध्ये आहे, लवकरच जमा होईल. जळगावमध्ये 92 कोटी रुपये पैसे जमा सुरू झालेले आहे. धुळेमध्ये 98 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. नंदुरबारमध्ये 55 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे, लवकरच जमा होईल. जालन्यामध्ये 98 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 125 कोटी रुपये डीबीटी सुरू झालेले आहे. कोल्हापूरमध्ये 82 कोटी रुपये पैसे जमा सुरू झालेले आहे. सांगलीमध्ये 78 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. सातारामध्ये 73 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच जमा होईल. सोलापूरमध्ये 108 कोटी रुपये पैसे जमा सुरू पेंडिंग आहे. रायगडमध्ये पेंडिंग आहे 52 कोटी रुपये, लवकरच जमा होईल. रत्नागिरीमध्ये 48 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये 40 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे म्हणजे लवकरच जमा होईल. ठाणेमध्ये 45 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होईल. पालघरमध्ये 50 कोटी रुपये पेंडिंगमध्ये आहे. भंडारामध्ये 57 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. गोंदियामध्ये 54 कोटी रुपये यामध्ये प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे. ज्यांना कुणाला पीक विमा आलेलं नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. आता यामध्ये येते कोल्हापूरमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि निधी मंजूर रक्कम आणि जिल्हा. यामध्ये 5,21,680 शेतकरी बांधवांना 246 कोटी 73 लाख रुपये. नांदेडमध्ये लाभार्थ्यांची संख्या 2,18,457 शेतकरी बांधवांना 127 कोटी 64 लाख. धाराशिवमध्ये 4,12,936 शेतकरी बांधवांना 226 कोटी 19 लाख. अहमदनगरमध्ये
3,45,678 शेतकरी बांधवांना 188,57,00,000. सोलापूरमध्ये 2,46,341 शेतकरी बांधवांना 139,83,00,000. यानंतर येते आपलं जळगावमध्ये येते आपलं 1,82,903 शेतकरी बांधवांना 91,42,00,000. बुलढाण्यामध्ये 1,25,430 शेतकरी बांधवांना 63,87,00,000. यवतमाळमध्ये 2,09,764 शेतकरी बांधवांना 118,25,00,000. वाशिममध्ये 98,716 शेतकरी बांधवांना 52,33,00,000. बीडमध्ये येते आपलं 3,63,882 शेतकरी बांधवांना यामध्ये 167,48,00,000. हिंगोलीमध्ये 86,245 शेतकरी बांधवांना 46,78,00,000. धाराशिव उस्मानाबादमध्ये 1,41,287 शेतकरी बांधवांना 72,11,00,000. परभणीमध्ये 2,32,840 शेतकरी बांधवांना 113,94,00,000. लातूरमध्ये 4,28,306 शेतकरी बांधवांना 241,66,00,000. नागपूरमध्ये 1,73,519 शेतकरी बांधवांना 104,27,00,000. तर याप्रमाणे निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. आता यामध्ये या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीनचा पीक विमा काढलेला आहे, कापसाचा शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला आहे, तुरीचा, मक्याचा 50%पेक्षा जास्त नुकसान असलेले शेतकरी बांधव ज्यांचा अर्ज मंजूर आहे, DBT लिंक आहे, ज्यांच्या शेतातील सर्व्हिस झालेली आहे, खरीप रब्बी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा पीक विमाचा फॉर्म अप्रूव्हल आहे, तर अशांना आज सकाळी 10 वाजल्यापासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे जमा होत आहे, जे की 24,000 रुपये प्रति हेक्टरी इथं जमा होत आहे. यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक, तर अशा बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. आता लगेच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला का, पीक विमा वाटप सुरू झालेले आहे.